दरम्यान सूरज चव्हाणवर झालेली कारवाई ही थातूर-मातूर असल्याचा आरोप विजय घाडगेंनी केलाय. सूरज चव्हाणवर 307 कलम लावण्याची मागणी विजय घाडगेंनी केली आहे. पुन्हा एकदा जय महाराष्ट्र सोबत झालेल्या चर्चेमध्ये जय महाराष्ट्र सोबत त्यांनी एक दूरध्वनीवरून आपली प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी ही मागणी केली आहे. सूरज चव्हाणवरती 307 कलम लावण्याची मागणी विजय घाडगेंनी केली आहे. आपण जर पाहिलं तर 307चे या ठिकाणी गुन्हा दाखल करावा सर्वच आरोपीवरती, त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी जोर धरत होती. परंतु आता ज्या पद्धतीनं सूरज चव्हाणला अटक केल्याचं या ठिकाणी माहिती समोर येत आहे, शक्यता आहे प्रशांत की येणाऱ्या काळात हे जे 11 आरोपी आहेत सूरज चव्हाण आणि त्यांचे साथीदार यांच्यावरती 307 प्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो. दरम्यान या प्रकरणी विजय घाडगे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ते काय म्हणालेत आपण पाहूया. आणि असं ठीक आहे, चुकीच्या पद्धतीने आमच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे. आम्ही त्याचं योग्य पद्धतीने उत्तर देऊ. शेवटी एकच सांगतो, अखिल भारतीय छावा संघटना आणि अण्णासाहेब जावळे ह्या दोन नावाची ओळख महाराष्ट्राला चांगल्या प्रकारे माहिती आणि त्या मुशीत तयार झालेले आम्ही कार्यकर्ते आहोत. एवढं सहजासहजी हा विषय आम्ही सोडणार नाही.